सर्वात पहिला एक विषय जलजीवन मिशनचा. मला असं वाटतं की जलजीवन मिशन आपण एखादा तालुका उदाहरण आपण घेऊ शकतो. शिवानफळ असेल किंवा नियंत्रण असेल की अशी किती कामं आहेत की जे कामं आपण मंजूर केलेत आणि किती प्रलंबित आहेत, त्याचे कारण काय. एक थोडी प्रोसिजर सांगत आहे. पहिल्या दिवसापासून म्हणजे एक उदाहरण आपण काम मंजूर केलं, त्याच्यानंतर मंजूर झाल्यानंतर त्याला टाइमलाईन दिला. टाइमलाईन दिल्यानंतरचा ती जी प्रोसेस असते ती टाइमलाईन जर फॉलो नाही झाली तर त्याच्यामध्ये आपण काय ऍक्शन प्रपोज केली किंवा आपण आपल्याकडनं काय भूमिका झाली ते पुढे जलजीवन मिशनच्या बाबतीमध्ये मी आपल्याला विनंती करतो. मी अजूनही सांगतो, माननीय खासदार साहेबांनी जे सांगितलं, एखादी माहिती आपल्याला, मी सर्वांनाच विनंती, एखादी माहिती नसेल ना कृपया करून आपण म्हणा की मला माहिती ना माहिती घेऊन चुकीची माहिती रेकॉर्डला येईल. 4 योजना मी दाखवतो तुम्हाला, 4 योजना मी दाखवू शकतो. म्हणजे आता माझे कागद सुद्धा कंप्लीट झाले, पाणीच येत नाही. काही ना काही कारण सांगतात, छोटे छोटे कारण आहेत. सोर्स पण ठरवताना एवढं चुकीचं ठरवलंय. महाराणा प्रताप नगर कुठे येते कुणाला माहिती, इथं त्याचा सोर्स काय दाखवलाय. त्याचा सोर्स काय आहे, गरमी. म्हणजे तालुका म्हणजे ज्या बाजूला पाणी आहे, बाजूला इथं बाजूला शेजारी, त्याच्या 2-3 वॉटर सोर्स बाजूला 2-4 किलोमीटर वर आहे. महाराणा प्रताप नगर तुमचा एरिया तसा पाहायला गेलं तर लातूरच्या त्याला तुम्ही पाणी कुठून आणलं. म्हणजे सोर्स पण आयडेंटिफाय करत असताना गुत्तेदारांनी मिळून बसून बरोबर काही सांगू नका. इथं बसलेले किती लातूरचे किती राहत वर तुम्हाला विचार साहेब तुम्ही कुठे, आपलं गाव का लातूरचं हे अपेक्षित उत्तर आहे का सर. महाराणा प्रतापला नगरला पाणी तुम्ही धरणीहून आणा, हे